तर पाठीमागच्या व्हिडिओमध्ये बघा आपण विद्यार्थ्यांनो स्ट्रक्चर ऑफ ओव्ह्यूल हा कन्सेप्ट स्टडी केला होता. स्ट्रक्चर ऑफ ओव्ह्यूल स्टडी करताना मी सांगितले तुम्हाला की ही जी ओव्ह्यूल आहे, या ओव्ह्यूलच्या आत ही जी ओव्ह्यूल आहे त्या ओव्ह्यूलमध्ये आपण सांगितलंय, मी एक पॉईंट सांगितला पाहिजे की तुम्हाला पाठीमागच्या व्हिडिओमध्ये अशी कुठली सॅक बनते, ही जे ओव्ह्यूल आहे ना त्या ओव्ह्यूलच्या आत अशी एम्ब्रियो सॅक बनते. ओव्ह्यूलच्या आत आहे ना, ओव्ह्यूलच्या आत अशी एक सॅक बनते, त्या सॅकला म्हटलं जातं एम्ब्रियो सॅक. एम्ब्रियो सॅक. आता ही जी एम्ब्रियो सॅक आहे तिच्या आतले भाग कुठले कुठले भाग, तिच्या आतले भाग अँटीपोडल सेल्स, सेंट्रल सेल, एग ॲपॅरेटस, हे जे सेल्स आहेत ना आतले सेल्स, आतले सगळे सेल बनणे म्हणजे काय स्टडी करणे, डेव्हलपमेंट ऑफ एम्ब्रियो सॅक. एम्ब्रियो सॅक किंवा फिमेल गॅमेटोफाइट. आपल्याला आता या कन्सेप्टमध्ये काय लर्न करायचं आहे बघा, आपल्याला या कन्सेप्टमध्ये लर्न करायचं आहे एम्ब्रियो सॅक कशी बनते आत, या ओव्ह्यूलच्या आत. ही जी ओव्ह्यूल आहे त्या ओव्ह्यूलच्या आत एम्ब्रियो सॅक कशी बनते ते पॉईंट आपल्याला स्टडी करायचं. एम्ब्रियो सॅक बनणं म्हणजे आतले सेल्स बनणे. कुठले कुठले सेल्स बनणे, हे वरचे जे सेल्स आहेत त्यांना अँटीपोडल सेल्स म्हणतात, अँटीपोडल सेल्स असं म्हणतात. मग इथे जो न्यूक्लियस असतो तो हा जो सेल आहे त्याला सेंट्रल सेल म्हणतोय आपण, सेंट्रल सेल. इथं जे आहेत त्यांना एग ॲपॅरेटस म्हणतोय, एग ॲपॅरेटस. हे आतले सगळे भाग बनणे म्हणजे डेव्हलपमेंट ऑफ एम्ब्रियो सॅक असं म्हणतोय आपण, एम्ब्रियो सॅक. मग एम्ब्रियो, आजचा व्हिडिओ तोच पॉईंट स्टडी करायचा आहे. काय स्टडी करायचं आहे बघा आपल्याला, मेगास्पोरोजेनेसिस म्हणजे काय, मेगास्पोरोजेनेसिस आणि डेव्हलपमेंट ऑफ एम्ब्रियो सॅक. डेव्हलपमेंट ऑफ एम्ब्रियो सॅक. एम्ब्रियो सॅक कशी डेव्हलप होते हा पॉईंट या कन्सेप्टमध्ये स्टडी करायचा आहे. एम्ब्रियो सॅक ही आता बघा, ही जी एम्ब्रियो सॅक आहे ना, ती एम्ब्रियो सॅक ही जी मी दाखवली या ओव्ह्यूलमध्ये ही कशी आहे, डेव्हलप्ड आहे, म्हणजे पूर्ण बनलेली एम्ब्रियो सॅक आहे. आता ही कशी बनते एम्ब्रियो सॅक ते स्टडी करायचं आहे आपल्याला ह्या कन्सेप्टमध्ये बघा, मेगास्पोरोजेनेसिस अँड डेव्हलपमेंट ऑफ एम्ब्रियो सॅक. पहिल्यांदा मेगास्पोरोजेनेसिस म्हणजे काय पाहूया. प्रोसेस ऑफ फॉर्मेशन ऑफ मेगास्पोर फ्रॉम मेगास्पोर मदर सेल बाय मियोसिस सेल डिव्हिजन इज कॉल्ड मेगास्पोरोजेनेसिस. म्हणजे प्रोसेस ऑफ फॉर्मेशन ऑफ मेगास्पोर फ्रॉम मेगास्पोर मदर सेल बाय मियोसिस सेल डिव्हिजन इज कॉल्ड मेगास्पोरोजेनेसिस. पहिल्यांदा मेगास्पोरोजेनेसिस कशी होते स्टडी करूया, मग त्याच्यात एम्ब्रियो सॅक कशी बनते हे स्टडी करूया. आता बघा इथं ओव्ह्यूलची डेव्हलपमेंट होत असताना, ड्युरिंग डेव्हलपमेंट ऑफ ओव्ह्यूल, ड्युरिंग डेव्हलपमेंट ऑफ ओव्ह्यूल, ड्युरिंग डेव्हलपमेंट ऑफ ओव्ह्यूल round during development of ovule, in the beginning the nucellus develop. In the beginning what will develop, nucellus develop. ओव्ह्यूल बनत असताना ओव्ह्यूलच्या आत सुरुवातीला काय बनतं, न्यूसेलस बनतं. न्यूसेलस डेव्हलप फ्रॉम प्लासेंटा, in the form of round outgrowth like structure.
राउंड आउटग्रोथ लाईक स्ट्रक्चर. सुरुवातीला ओव्ह्यूल बनत असताना, ड्युरिंग डेव्हलपमेंट ऑफ ओव्ह्यूल, इन द बिगिनिंग व्हॉट विल डेव्हलप? न्यूसेलस डेव्हलप. काय डेव्हलप होतो? न्यूसेलस डेव्हलप होतो. आणि न्यूसेलस कशापासून डेव्हलप होतो? प्लासेंटा. आणि तो न्यूसेलस कसा आकार घेतो? राऊंड आउटग्रोथ लाईक स्ट्रक्चर. असा राऊंड आउटग्रोथ लाईक स्ट्रक्चर आत डेव्हलप होतो, त्याला म्हणायचं न्यूसेलस. त्याला काय म्हणायचं? न्यूसेलस असं म्हणायचं. आपण काय लर्न करत आहोत? मेगास्पोरोजेनेसिस प्रोसेस लर्न करताना पहिल्यांदा ओव्ह्यूल बनत असताना ओव्ह्यूलच्या आत काय बनतं? न्यूसेलस बनतं. न्यूसेलस कसा आकार घेतो? राऊंड आउटग्रोथ लाईक स्ट्रक्चर घेतो. आता या स्टेजला काय होतं बघा, ॲट दिस स्टेज ऑल द सेल्स ऑफ न्यूसेलसचे सगळे सेल्स अनडिफरन्शिएटेड असतात, एकसारखे असतात, म्हणजे होमोजिनस असतात आणि मेरिस्टेमॅटिक असतात. आणि ते मग नंतर काय होतात? पेरेनकायमा होतात. या स्टेजला न्यूसेलस सेल्स अनडिफरन्शिएटेड असतात, होमोजिनस असतात, नंतर ते पेरेनकायमा सेल्स होतात. नंतर काय होतात? ते पेरेनकायमा सेल्स होतात. दिस मास ऑफ सेल is surrounded by single layer of epidermis. या मास ऑफ सेल भोवती, हे जे मास ऑफ सेल आहे ना, या न्यूसेलसच्या मास ऑफ सेल भोवती सिंगल लेयर ऑफ काय सराउंड झालेलं असतं? एपिडर्मिस सराउंड झालेला असतो. हा बघा, हा एपिडर्मिस. म्हणजे ओव्ह्यूल बनताना पहिला न्यूसेलस बनला, न्यूसेलसच्या भोवती सिंगल लेयर काय बनलं? एपिडर्मिस बनलं. आता काय होतं बघा याच्यामध्ये, या न्यूसेलस मधला कुठलाही एक सेल, एनी वन सेल ऑफ द न्यूसेलस बिकम डिस्टिंक्ट आणि लार्ज होतो. दॅट सेल बिकम्स आर्चिस्पोरियल सेल. इतर सेलपेक्षा तो सेल वेगळा होतो, लार्ज होतो, डिस्टिंक्ट होतो. त्यात डिस्टिंक्ट न्यूक्लियस येतं. या सेलला म्हटलं जातं आर्चिस्पोरियल सेल असं म्हणतात. कुठला सेल म्हणतात त्या ठिकाणी? आर्चिस्पोरियल सेल हा पहिल्या स्टेजला बनतो. म्हणजेच काय म्हणायचं बघा, एनी वन hypodermal cells of nucellus, any one hypodermal cells of nucellus become differentiate and increase in size. म्हणजे या एपिडर्मीच्या खाली हायपोडर्मल रिजन मध्ये एखादा सेल न्यूसेलस मध्ये लार्ज होतो, साईज इन्क्रीज करून घेतो. असा लार्ज साईज इन्क्रीज करून घेतलेल्या सेलला म्हणायचं आर्चिस्पोरियल सेल असं म्हणायचं. एनी वन हायपोडर्मल सेल्स ऑफ न्यूसेलस, एपिडर्मीच्या खाली हायपोडर्मीज असतं. हायपोडर्मीज मध्ये एखादा सेल न्यूसेलस मध्ये आकाराने लार्ज होतो, डिस्टिंक्ट होतो, त्याला आर्चिस्पोरियल सेल असं म्हणायचं. काय म्हणायचं त्याला? आर्चिस्पोरियल सेल असं म्हणायचं. बघा इथपर्यंतचे पॉईंट लक्षात आले असतील का तुमच्या? मग काय होतं बघा, हा आर्चिस्पोरियल सेल जो आहे ना रे, त्या आर्चिस्पोरियल सेलमध्ये असा डिस्टिंक्ट न्यूक्लियस असतो. डिस्टिंक्ट काय असतो? त्यात न्यूक्लियस असतो. या आर्चिस्पोरियल सेलमध्ये मायटॉसिस होतं. मायटॉसिसहून दोन सेल बनतात, प्रायमरी परायटल सेल आणि प्रायमरी स्पोरोजिनस सेल असे दोन सेल बनतात. आर्चिस्पोरियल सेलमध्ये मायटॉसिस होऊन प्रायमरी परायटल सेल, प्रायमरी स्पोरोजिनस सेल बनतं. आर्चिस्पोरियल सेलमध्ये मायटॉसिस होऊन प्रायमरी परायटल सेल आणि प्रायमरी स्पोरोजिनस सेल बनतं. प्रायमरी स्पोरोजिनस सेलमध्ये मिओसिस होतं आणि मिओसिस होऊन
4 मेगास्पोर बनतात. टोटल बघा किती मेगास्पोर, 4 मेगास्पोर. 4 मेगास्पोर पैकी 1 मेगास्पोर जो असतो वरचा, 1 मेगास्पोर जो चलाजाकडे असतो, इकडे असतो चलाजाकडे, तो फंक्शनल असतो आणि 3 मेगास्पोर जे असतात ते नॉन फंक्शनल असतात. म्हणजे आपला मेन एम काय आहे, मेन एम आहे मेगास्पोरोजेनेसिस कशी होते. पहिल्यांदा बघा, पहिल्यांदा न्यूसेलस बनतो ओव्ह्यूलच्या आत. न्यूसेलस बनल्यानंतर न्यूसेलस भोवती सिंगल लेअर ऑफ काय असते, एपिडर्मिस असतं. न्यूसेलस मध्ये पहिल्यांदा मेरिस्टेमॅटिक सेल असतात. मेरिस्टेमॅटिक सेल नंतर काय होतात, पेरेन्कायमा होतात. आणि या न्यूसेलसच्या खाली हायपोडर्मल रिजन मध्ये एखादा सेल लार्ज होतो, त्यात डिस्टिंक्ट न्यूक्लियस येतं, त्याला आर्चिस्पोरियल सेल म्हणतात. आर्चिस्पोरियल सेल मध्ये मायटॉसिस होतं आणि 2 सेल बनतात, प्रायमरी परायटल सेल लेअर आणि प्रायमरी स्पोरोजिनस सेल लेअर बनतं. आता प्रायमरी स्पोरोजिनस सेलमध्ये मिओसिस होतं, या सेलमध्ये मिओसिस होतं आणि 4 मेगास्पोर बनतात. किती मेगास्पोर बनतात, 4. हे चारीच्या चारी मेगास्पोर कसे असतात रे, हॅप्लॉइड असतात. लक्षात घ्या, कारण मेगास्पोर या डिप्लॉइड 2n प्रायमरी स्पोरोजिनस सेल पासून हॅप्लॉइड 4, चारीच्या चारी हे काय असतात बघा, हॅप्लॉइड मेगास्पोर असतात. या हॅप्लॉइड मेगास्पोर मध्ये एक मेगास्पोर जो असतो तो फंक्शनल असतो, कुणीकडचा, चलाजाकडे, आणि 3 मेगास्पोर जे मायक्रोपायलारकडे असतात ते नॉन फंक्शनल असतात, ते नंतरनं डिजनरेट होतात. या पूर्ण इव्हेंटला म्हटलं जातं मेगास्पोरोजेनेसिस. पहिल्यांदा ओव्ह्यूलमध्ये कशी होते हे आपण लर्न केलेलं आहे. बघा कन्सेप्ट तुम्हाला समजतं का. आपला कन्सेप्ट आहे ओव्ह्यूलच्या आत एम्ब्रियो सॅक कशी बनते हे पॉइंट स्टडी करायचं आहे. ओव्ह्यूलच्या आत एम्ब्रियो सॅक बनत असताना सुरुवातीला मेगास्पोरोजेनेसिस म्हणजे काय होतं, सुरुवातीला न्यूसेलस बनतो. न्यूसेलस बनल्यानंतर त्याच्याभोवती सिंगल लेअर ऑफ एपिडर्मिस बनतं. न्यूसेलसमध्ये लार्ज डिस्टिंक्ट न्यूक्लियस असलेला एक सेल बनतो, आर्चिस्पोरियल सेल. त्याच्यात मायटॉसिस होतं आणि 2 सेल बनतात, प्रायमरी परायटल लेअर आणि प्रायमरी स्पोरोजिनस लेअर बनतं. प्रायमरी स्पोरोजिनस लेअरमध्ये मिओसिस होतं आणि 4 मेगास्पोर बनतात. 4 पैकी 1 फंक्शनल आणि 3 जे आहेत ते नॉन फंक्शनल आहेत. आणि हे सगळे कसे आहेत, हॅप्लॉइड मेगास्पोर आहेत. हे पहिला कन्सेप्ट झाला मेगास्पोरोजेनेसिस. आता हे जे 4 मेगास्पोर आहेत ना रे, हे 4 मेगास्पोर कसे अरेंज असतात, लिनियर टेट्राडनं अरेंज असतात. लिनियर म्हणजे कसे, असे स्ट्रेट चारीच्या चारी अरेंज असतात. लिनियर टेट्राडनं अरेंज असतात. कसे अरेंज असतात, लिनियर टेट्राडनं या ठिकाणी ते अरेंज असतात. आता 4 मेगास्पोर पैकी मी सांगितलं तुम्हाला की चलाजाकडचा मेगास्पोर जो आहे, हा जो चलाजा आहे, त्या चलाजाकडचा मेगास्पोर जो आहे तो हा जो आहे तो फंक्शनल आहे, फंक्शनल मेगास्पोर आहे. हा फंक्शनल मेगास्पोर आहे. आणि इकडचे जे मेगास्पोर आहेत म्हणजे कुणीकडे, मायक्रोपाईलकडे जे मेगास्पोर आहेत, मायक्रोपाईलचे 3 मेगास्पोर जे आहेत ते नॉन फंक्शनल आहेत. नॉन फंक्शनल मेगास्पोर. आणि हे कसे मेगास्पोर म्हणजे कसे, लिनियर टेट्राड. मायक्रोपाईलचे 3 नॉन फंक्शनल, चलाजाकडचा फंक्शनल. आता आपला प्रश्न आहे पुढचा पॉइंट, डेव्हलपमेंट ऑफ एम्ब्रियो सॅक. डेव्हलपमेंट ऑफ एम्ब्रियो सॅक लक्षात ठेवायचं. आता हा जो फंक्शनल मेगास्पोर आहे ना रे, हा मेगास्पोर, फंक्शनल मेगास्पोर बाहेर येतो. सॉरी, फंक्शनल मेगास्पोर जो आहे, फंक्शनल मेगास्पोर या ओव्ह्यूलच्या आत मी फक्त फंक्शनल मेगास्पोर घेतो. हा फंक्शनल मेगास्पोर फंक्शनल मेगास्पोर. बाकीचे हे काय व्हालेत, सगळे इकडचे मेगास्पोर वगैरे हे डिजनरेट झाले. फक्त फंक्शनल मेगास्पोर सांगाले मी ओव्ह्यूलच्या आत. फंक्शनल मेगास्पोर काय बनायला जातो, एम्ब्रियो सॅक कशी बनते त्याच्या आत. ह्या फंक्शनल मेगास्पोर पासून एम्ब्रियो सॅक कशी बनते ते पाहूया.
आता ही जी ओव्ह्यूल आहे ना रे, या ओव्ह्यूलच्या आत मी मगाशी सांगितलंय तुम्हाला की ओव्ह्यूलच्या सॅक कशी बनते, एम्ब्रियो सॅक. तर मी सांगितल्याप्रमाणे फक्त बघा हा एकच मेगास्पोर राहतो. कुठला मेगास्पोर? फंक्शनल मेगास्पोर राहतो. फंक्शनल मेगास्पोर. आता काय होतं बघा, हे जे फंक्शनल मेगास्पोर आहे ना ते आकाराने मोठं होतं, फंक्शनल मेगास्पोर. आणि फंक्शनल मेगास्पोरमध्ये हा फंक्शनल मेगास्पोर हा फर्स्ट सेल आहे. इट्स द फर्स्ट सेल फॉर डेव्हलपमेंट ऑफ एम्ब्रियो सॅक. एम्ब्रियो सॅक बनायला पहिला सेल फंक्शनल मेगास्पोर. इट इज द फर्स्ट सेल फॉर द डेव्हलपमेंट ऑफ एम्ब्रियो सॅक. एम्ब्रियो सॅक बनायला फर्स्ट फंक्शनल सेल म्हणजे फंक्शनल मेगास्पोर या ठिकाणी असतं. आता हे जे आहे ना याच्यात काय होतं बघा, याच्यात न्यूक्लियस डिवाइड होतं, फक्त न्यूक्लियर डिव्हिजन होते. बघा यातला जो न्यूक्लियस आहे त्याचे एकाचे पहिल्यांदा 2 होतात, न्यूक्लियर डिव्हिजन झाले. म्हणजे इथं होते पहिल्यांदा मायटॉसिस 1, मायटॉसिस 1 होते. मग हा फंक्शनल मेगास्पोर त्याच्या आत असणारा न्यूक्लियस डिवाइड झाला, एकाचे किती झाले? 2 झाले. मेगास्पोर आकाराने मोठा पण होतो, हा मेगास्पोर आहे ना बघा, हा मेगास्पोर आकाराने असा मोठा पण होतो. एकाचे किती न्यूक्लियस झाले? 2 न्यूक्लियस झाले मायटॉसिस 1 न. पुढे काय होतं बघा, फंक्शनल मेगास्पोर एकाचे 2 न्यूक्लियस झाले, मायटॉसिस, फक्त कॅरिओकायनेसिस झाली, सायटोकायनेसिस नाही, फक्त कॅरिओकायनेसिस, न्यूक्लियर डिव्हिजन तेवढीच होते. मग सेकंड मायटॉसिस होतं, मायटॉसिस सेकंड होतं. आणि मायटॉसिस सेकंड झाल्यानंतर हा न्यूक्लियस परत डबल होतो, हा न्यूक्लियस परत डबल होतो. आणि हे 2 न्यूक्लियस या पोलला जातात, वरच्या पोलला जातात, आणि हे 2 न्यूक्लियस खालच्या पोलला येतात. One will goes to the upper pole, 2 nuclei goes to the upper pole and 2 nuclei goes to the lower pole. So by the what cell division? Mitosis second. Mitosis second ना बघा हे एक न्यूक्लियस आहे, त्याचे परत 2 न्यूक्लियस झाले, हे एक न्यूक्लियस आहे, परत त्याचे 2 न्यूक्लियस झाले. फक्त इथं काय व्हायला लागली सांगा? ओनली कॅरिओकायनेसिस व्हायला लागली, सायटोकायनेसिस नाही, फक्त कॅरिओकायनेसिस व्हायला लागली. मायटॉसिस फर्स्ट आणि मायटॉसिस सेकंड 4 न्यूक्लियस बनले. आता मायटॉसिस थर्ड होतं, हे 2 न्यूक्लियस जे वरच्या पोलला आलेत, हे 2 न्यूक्लियस खालच्या पोलला आलेत, तिथं जाऊन परत हे डबल होतात, ह्याचे 4 होतात, याचे परत 4 होतात. कारण बघा की याचं न्यूक्लियस डबल झालं, याचं न्यूक्लियस डबल झालं, हा न्यूक्लियस डबल झाला, हा न्यूक्लियस डबल झाला, म्हणजे इथं 4 झाले, इथं 4 झाले, 4ही पोलला. मग टोटल न्यूक्लिय किती बनले रे? 8 न्यूक्लियस बनले 3 मायटॉसिस. मायटॉसिस 1, मायटॉसिस 2 आणि मायटॉसिस 3. ओनली व्हॉट विल हॅपन? कॅरिओकायनेसिस. फक्त न्यूक्लियर डिव्हिजन तेवढीच होते, सायटोकायनेसिस होत नाही इथपर्यंत. मायटॉसिस किती झालं हे लक्ष द्या. मायटॉसिस 1, मायटॉसिस 2, मायटॉसिस 3 न टोटल न्यूक्लियस किती बनले? 8 न्यूक्लियस बनले. कशाच्या आत? 8 न्यूक्लियस बनले या फंक्शनल मेगास्पोरच्या आत. हा फंक्शनल मेगास्पोर तोच इकडे बाहेर काढून दाखवला मी. फंक्शनल मेगास्पोरच्या सुरुवातीला 2 न्यूक्लियस बनतात मायटॉसिस 1 न, 4 न्यूक्लियस बनतात मायटॉसिस सेकंड न, मायटॉसिस थर्ड न 8 न्यूक्लियस बनतात. फक्त न्यूक्लियर डिव्हिजन होते, नो सायटोकायनेसिस, ओनली कॅरिओकायनेसिस. सो what will form here? The formation of 8 nucleated stage. This is called how many nucleated stage? 8 nucleated stage. 8 nucleated stage of embryo sac. Embryo sac चे 8 nucleated stage झाले. पुढची काय होते यात? काय होतं बघा पुढे. हे जे 8 न्यूक्लिएटेड स्टेज आहे ना, त्या 8 न्यूक्लिएटेड स्टेजमध्ये
3 न्यूक्लिय वरच राहतात, इकडचे 3 न्यूक्लियस इथं वरच खालीच राहतात, इकडचा एक न्यूक्लियस सेंटरला येतो, इकडचा एक न्यूक्लियस सेंटरला येतो. सेंटरमध्ये ते कुठल्या सेलमध्ये येतात? सेंटरमध्ये ते सेंट्रल सेलमध्ये येतात आणि त्याच्या भोवती जो सेल बनतो त्याला सेंट्रल सेल असं म्हणतात. आणि मग बघा 8 न्यूक्लिएटेड मध्ये 2 न्यूक्लियस, इकडचा एक न्यूक्लियस इकडे येतो, इकडचा एक न्यूक्लियस इकडे येतो, यांना म्हणतात पोलार न्यूक्लियस. पोलार न्यूक्लियस, कारण दोन्ही पोल कंड येतात ना, वरच्या पोल आणि खालच्या पोलहून न्यूक्लियस मध्ये येतात, पोलार न्यूक्लियस. पोलार न्यूक्लियसच्या भोवती मग सायटोकायनेसिस होऊन असा एक सेल बनतो, सायटोप्लाझमचं डिव्हिजन होऊन सेल बनतो, त्याला सेंट्रल सेल असं म्हणतात, सेंट्रल सेल असं म्हणतात. आणि वरच्या बाजूला ह्या प्रत्येक न्यूक्लियसच्या भोवती सेल वॉल सायटोकायनेसिस होऊन परत एक 3 सेल बनतात वरच्या बाजूला, त्या सेल्सला म्हटलं जातं अँटीपोडल सेल्स. म्हणजे कॅरिओकायनेसिस झाली, यातला एक न्यूक्लियस मध्ये येतो, यातला एक न्यूक्लियस मध्ये येतो, त्याच्या भोवती सायटोकायनेसिस होऊन सेंट्रल सेल बनतं. मग इथे पोलार न्यूक्लियस मध्ये आल्यावर सेंट्रल सेल बनल्यावर 3 वरच्या बाजूला जे न्यूक्लियस आहेत तिथं देखील सायटोकायनेसिस होते, सायटोकायनेसिस होऊन 3 सेल बनतात अँटीपोडल सेल्स. खालच्या बाजूला एक सेल आकाराने लार्ज बनतो, 2 सेल स्मॉल बनतात, जो लार्जर सेल असतो त्याला एग म्हणतात, तो देखील हॅप्लॉइड आहे. आणि स्मॉलर सेल असतात त्यांना सिनर्जिड्स म्हणतात. सिनर्जिड्स कसे असतात? सिनर्जिड्स या ठिकाणी हॅप्लॉइड असतात. सिनर्जिड्स हॅप्लॉइड, एग हॅप्लॉइड, या तिन्ही सेल्सला मिळून म्हटलं जातं एग ॲपॅरेटस. या तिन्ही सेल्सला म्हणतात एग ॲपॅरेटस. आणि अशी जी सॅक बनते त्या सॅकला म्हणतात एम्ब्रियो सॅक. ही एम्ब्रियो सॅक ओव्ह्यूलच्या आत बनते. बघा मी काय काय सांगितलं आणि पॉइंट्स व्यवस्थित लक्षात घ्या या ठिकाणी. एम्ब्रियो सॅक बनत असताना जो फंक्शनल मेगास्पोर आहे त्या फंक्शनल मेगास्पोरमध्ये मायटॉसिस 1, मायटॉसिस 2, मायटॉसिस 3 सुरुवातीला कॅरिओकायनेसिस होते. मायटॉसिस 1 न 2 न्यूक्लिएटेड स्टेज बनते, मायटॉसिस 2 न 4 न्यूक्लिएटेड स्टेज बनते आणि मायटॉसिस 3 न 8 न्यूक्लिएटेड स्टेज बनतं. आणि मग ह्याच्यामध्ये इथंपर्यंत झालं कॅरिओकायनेसिस, मग ह्याच्यामध्ये सायटोकायनेसिस होतं आणि मग वरच्या बाजूला 3 अँटीपोडल सेल, खालच्या बाजूला 3 एग ॲपॅरेटस, इकडचा एक न्यूक्लियस मध्ये येतो, इकडचा एक न्यूक्लियस मध्ये येतो, त्यांना पोलार न्यूक्लियस. पोलार न्यूक्लियसच्या भोवती सेंट्रल सेल बनतं. आणि सेंट्रल सेलमध्ये नंतरनं काय होतं बघा, जे सेंट्रल सेल आहे दोन्हीही पोलार न्यूक्लियस जे सेंट्रल सेलमध्ये असतात, फर्टिलायझेशनच्या अगोदर जस्ट बिफोर द फर्टिलायझेशन हे दोन्ही सेल्स फ्यूज होतात आणि कुठला न्यूक्लियस बनतो बघा, सेकंडरी न्यूक्लियस बनतो. सेकंडरी न्यूक्लियस हा जस्ट बिफोर द फर्टिलायझेशन बनतो आणि तो डिप्लॉइड होतो. म्हणजे पोलार न्यूक्लियस जे सेंटरला येतात ते सुरुवातीला कसे असतात, हॅप्लॉइड. फर्टिलायझेशनच्या अगोदर पोलार न्यूक्लियस फ्यूज होतात आणि सेकंडरी न्यूक्लियस बनतो, तो डिप्लॉइड असतो. अशा प्रकारे बघा ही जी सॅक आहे ती सॅक ह्या ओव्ह्यूलच्या आत बनते, एम्ब्रियो सॅकच्या आत बनते. ओव्ह्यूलच्या आत एम्ब्रियो सॅक बनणं म्हणजे डेव्हलपमेंट ऑफ एम्ब्रियो सॅक किंवा डेव्हलपमेंट ऑफ फिमेल गॅमेटोफाइट. बघा आता ह्याच्यावरती न्यूमरिकल प्रश्न कशी विचारले जातात बघा. आणि आपण काय लर्न केलं, ओव्ह्यूलच्या आत ही सॅक कशी बनते, म्हणजे कुठली सॅक, एम्ब्रियो सॅक कशी बनते. एम्ब्रियो सॅकच्या आतले सेल्स, अँटीपोडल सेल्स, सेंट्रल सेल, एग ॲपॅरेटस, ही सॅक कशी डेव्हलप होते ते आपण या पॉइंटमध्ये लर्न केलंय, मेगास्पोरोजेनेसिस आणि डेव्हलपमेंट ऑफ एम्ब्रियो सॅक. आता मेगास्पोरोजेनेसिस म्हणजे काय, ओव्ह्यूल बनत असताना हे बघा, या मेगास्पोरोजेनेसिस म्हणजे सुरुवातीला या ओव्ह्यूलच्या आत 4 काय बनणे, मेगास्पोर बनणे, याला मेगास्पोरोजेनेसिस म्हणतात. मग मेगास्पोरोजेनेसिस होत असताना सुरुवातीला ओव्ह्यूल डेव्हलप होत असताना काय बनतं त्यात, न्यूसेलस.
न्यूसेलसमध्ये पेरेनकायमा सेल्स असतात. त्या न्यूसेलसमध्ये एक सेल आकाराने लार्ज होतो, त्याला आर्चिस्पोरियल सेल म्हणतात. आर्चिस्पोरियल सेलमध्ये मायटॉसिस सेल डिव्हिजन होऊन प्रायमरी परायटल लेअर ऑफ सेल बनतं आणि प्रायमरी स्पोरोजिनस लेअर ऑफ सेल बनतं. प्रायमरी स्पोरोजिनस लेअर ऑफ सेल जे असतं ना रे, ते काय म्हणून काम करतं? मेगास्पोर मदर सेल म्हणून काम करतं. मेगास्पोर मदर सेल म्हणून काम केल्यानंतर ती डिप्लॉइड असते. प्रायमरी स्पोरोजिनस सेल हा मेगास्पोर मदर सेल म्हणून काम करतो. तिच्यात मिओसिस होतं आणि 4 मेगास्पोर बनतात. एक मेगास्पोर जो चलाजाकडे असतो तो कसा असतो? फंक्शनल. आणि 3 मेगास्पोर जे मायक्रोपाईलकडे असतात ते नॉन फंक्शनल असतात. मग फंक्शनल मेगास्पोर जो आहे तिच्यामध्ये होतं काय डेव्हलपमेंट होण्याची प्रोसेस? एम्ब्रिओ डेव्हलपमेंट, एम्ब्रिओ सॅक डेव्हलपमेंट होण्याची प्रोसेस म्हणजे डेव्हलपमेंट ऑफ एम्ब्रिओ सॅक विच इज टेक्स प्लेस इन फंक्शनल मेगास्पोर. आता समजा हा फंक्शनल मेगास्पोर आहे, तिच्यापासून ही सॅक कशी बनते बघा, तिच्यापासून ही एम्ब्रिओ सॅक कशी बनते ते लर्न करायचं आहे. फंक्शनल मेगास्पोरमध्ये मायटॉसिस 1 होतं, मायटॉसिस 2 होतं, मायटॉसिस 3 होतं. फक्त न्यूक्लिअर डिव्हिजन म्हणजे कॅरिओकायनेसिस होऊन मायटॉसिस 1 न 2 न्यूक्लिएटेड स्टेज, मायटॉसिस 2 न 4 न्यूक्लिएटेड स्टेज आणि मायटॉसिस 3 न 8 न्यूक्लिएटेड. इथपर्यंत लक्षात ठेवायचं फक्त न्यूक्लिअर डिव्हिजन, नो सायटोकायनेसिस, ओनली न्यूक्लिअर डिव्हिजन. 8 न्यूक्लिएटेड स्टेज इज फॉर्मड आणि 8 न्यूक्लिएटेड एम्ब्रिओ सॅक बनल्यानंतर 8 न्यूक्लिएटेड एम्ब्रिओ सॅक बनल्यानंतर त्यातला एक न्यूक्लियस सेंटरला येतो वरच्या बाजूचा, हा एक न्यूक्लियस सेंटरला येतो. दोन्ही न्यूक्लियसला म्हणतात पोलार न्यूक्लियस. पोलार न्यूक्लियस कुठल्या सेलमध्ये बनतं? सेंट्रल सेलमध्ये. आणि पोलार न्यूक्लियस झाल्यानंतर सायटोकायनेसिस व्हायला स्टार्ट होतं. प्रत्येक न्यूक्लियसच्या भोवती सेल वॉल बनतं. वरच्या बाजूला 3 सेल बनतात ते अँटीपोडल सेल, खालच्या बाजूला 3 सेल बनतात ते एग ॲपॅरेटस. हिथं होते 3 मायटॉसिसच्या कॅरिओकायनेसिस झाल्यावर मग सायटोकायनेसिस होऊन अशी एम्ब्रिओ सॅक बनते. हे जे पोलार न्यूक्लियस आहे फर्टिलायझेशनच्या अगोदर फ्यूज होऊन सेकंडरी न्यूक्लियस बनतो. सेकंडरी न्यूक्लियस नंतरनं कसे असतात ते डिप्लॉइड असतात. आता ह्याच्यावर न्यूमरिकल प्रश्न कसे विचारतात पहा. तुम्ही लक्षात ठेवायचं पूर्ण एम्ब्रिओ सॅक बनण्यासाठी 1 मिओसिस आणि 3 मायटॉसिस लागतात. मायटॉसिस 1, मायटॉसिस 2 आणि मायटॉसिस 3. पूर्ण एक एम्ब्रिओ सॅक बनायचे असेल ओव्ह्यूलच्या आत तर 1 मिओसिस आणि किती मायटॉसिस लागतात? 1, 2, 3. 3 मायटॉसिस, 1 मिओसिस इज रिक्वायर्ड टू फॉर्म 1 एम्ब्रिओ सॅक. रिक्वायरमेंट यू कॅन रिमेंबर. लक्षात ठेवा रिक्वायरमेंट. 3 मायटॉसिस, 1 मिओसिस लागतं पूर्ण कुठली सॅक बनायला? एम्ब्रिओ सॅक बनायला. एम्ब्रिओ सॅक बनण्यासाठी 1 मिओसिस आणि 3 मायटॉसिस या ठिकाणी लागतात. लक्षात घ्या. मग 1 मेगास्पोर मदर सेल अंडरगो 1 मिओसिस to form how many megaspores? 4 megaspore. Is all 4 megaspore are functional? No. फक्त चलाजल मेगास्पोर जो आहे तो फंक्शनल आहे. बाकीचे मायक्रोपायलर मेगास्पोर कसा आहे? नॉन फंक्शनल आहे. चलाजल मेगास्पोर जे आहे त्यात मायटॉसिस 1, मायटॉसिस 2, मायटॉसिस 3 होतं. फक्त कॅरिओकायनेसिस होऊन नंतर ह्यात सायटोकायनेसिस होतं आणि 8 न्यूक्लिएटेड एम्ब्रिओ सॅक या ठिकाणी बनते. आय होप तुम्हाला लक्षात आला असेल सगळे पॉईंट्स. कारण नीटला प्रश्न कशी विचारतात, नीटला प्रश्न कसा डिझाईन केला जातो बघा. आपल्याला हा कन्सेप्ट खूप समजून घेणं खूप गरजेचं आहे. हा कन्सेप्ट लक्षात घेणं खूप गरजेचं आहे आपल्याला. काय होतं ह्यामध्ये? हा न्यूसेलस डिप्लॉइड असतो, याच्यात आर्चिस्पोरियल सेल डिप्लॉइड आहे. आर्चिस्पोरियल सेल पासून प्रायमरी परायटल लेअर ऑफ सेल आणि प्रायमरी स्पोरोजिनस लेअर ऑफ सेल बनतं. प्रायमरी स्पोरोजिनस सेल नंतर मेगास्पोर मदर सेलमध्ये कन्वर्ट होतं, ती देखील डिप्लॉइड आहे. तिच्यात मिओसिसहून फंक्शनल मेगास्पोर एकच असतो. एक फंक्शनल मेगास्पोरच्या आत, हा फंक्शनल मेगास्पोरच्या आतच कुठली सॅक बनली? एम्ब्रिओ सॅक. ही मेगास्पोरच्या आतच बनते.
म्हणून एका फंक्शनल मेगास्पोर पासून एम्ब्रिओ सॅक बनते म्हणून मोनोस्पोरिक डेव्हलपमेंट म्हणतात. एका फंक्शनल मेगास्पोर पासून बनते म्हणून मोनोस्पोरिक डेव्हलपमेंट म्हणतात. आणि या मेगास्पोरच्या आतच एम्ब्रिओ सॅक बनते म्हणून एंडोस्पोरिक डेव्हलपमेंट. एंडोस्पोरिक आणि मोनोस्पोरिक डेव्हलपमेंट म्हणजे काय की एका मेगास्पोर पासून एम्ब्रिओ सॅक बनते म्हणून मोनोस्पोरिक डेव्हलपमेंट, एम्ब्रिओ सॅकच्या आत बनते म्हणून एंडोस्पोरिक डेव्हलपमेंट ऑफ एम्ब्रिओ सॅक असं म्हणतोय आपण. सॉरी, फंक्शनल मेगास्पोरच्या आत बनते म्हणून एंडोस्पोरिक डेव्हलपमेंट, सिंगल मेगास्पोर इन्व्हॉल्व होतो एम्ब्रिओ सॅक बनण्यामध्ये म्हणून मोनोस्पोरिक डेव्हलपमेंट असं म्हटलं जातं. आय होप तुम्हाला कन्सेप्ट लक्षात आला असेल मेगास्पोरोजेनेसिस म्हणजे काय आणि डेव्हलपमेंट ऑफ एम्ब्रिओ सॅक. याच्यावर न्यूमेरिकल प्रश्न विचारतात. कसं विचारतात पुढे मी घेतो आणि सांगतो तुम्हाला. इथं फक्त तुम्ही पॉइंट हा लक्षात ठेवायचा की एक एम्ब्रिओ सॅक बनायचं असेल तर एक मिओसिस आणि 3 मायटॉसिस लागतात. एक एम्ब्रिओ सॅक बनायचं असेल तर 1 मिओसिस आणि मायटॉसिस 1, मायटॉसिस 2 आणि मायटॉसिस 3. 3 मायटॉसिस आणि 1 मिओसिस required to produce 1 embryo sac. किती मेगास्पोर इन्व्हॉल्व होते एम्ब्रिओ सॅक बनण्यामध्ये? 1 फंक्शनल मेगास्पोर. 1 फंक्शनल मेगास्पोर इन्व्हॉल्व इन द फॉर्मेशन ऑफ दिस एम्ब्रिओ सॅक. 3 मेगास्पोर. विच आर दी 3 मेगास्पोर डिजनरेटिंग? मायक्रोपाईल कडचे मेगास्पोर जे असतात ते नॉन फंक्शनल असतात, ते डिजनरेट होतात. बघा